श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांत हा दिवस केवळ तिळगुळ खाण्याचा, पतंग उडवण्याचा किंवा नावापुरताचा सण नाही. हा दिवस आहे सूर्याची दिशा बदलण्याचा, आयुष्याची ऊर्जा बदलण्याचा, नवीन पुण्य दरवाजे उघडण्याचा आणि आपल्या घरावर, कुटुंबावर, आरोग्यावर, नशिबावर एक नवीन प्रकाश पाडण्याचा. मंडळी, 14 जानेवारी 2026 ही संक्रांत नेहमीपेक्षा अधिक शुभ आहे. कारण या दिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश सूर्योदयानंतर होत आहे. यामुळे संपूर्ण दिवस पुण्यमय ठरतो. या दिवशी केलेले दान, जप, तप, साधना, पूजा, शुभकार्य, देवकार्य सर्व काही अनेक पटीने फलदायी ठरते. मंडळी, 2026 मधील संक्रांत कधी आणि कशावर आली आहे? 2026 मध्ये सूर्य मकर राशीत 14 जानेवारी रोजी संक्रमण करतो. संक्रांतीचा क्षण सूर्योदयानंतर असल्यामुळे हा दिवस संपूर्ण दिवस पुण्यमय मानला जातो. यावर्षी संक्रांत उत्तरशाळा नक्षत्रावर आली आहे. हे नक्षत्र स्थैर्य, प्रगती, कामाची उंची, घरातील शांतता आणि यश या गोष्टींशी थेट संबंधित आहे. उत्तरशाळा नक्षत्राचा अधिपती सूर्य आहे. म्हणजेच यंदाची संक्रांत शुद्ध सूर्य ऊर्जा घेऊन येते. मंडळी, ज्यांनी या दिवशी मनापासून पूजा केली त्यांना नोकरीत उन्नती होते, व्यवसायात वाढ होते, अडकलेली कामे सुटतात, घरातील भांडणे कमी होतात, आर्थिक प्रवाह सुधारते, शत्रू, तंत्र, बाधा, नकारात्मकता कमी होते. असा जबरदस्त त्यांना या दिवसाचा फायदा मिळतो. मंडळी, 2026च्या संक्रांतीला सूर्य कोणत्या दिशेने जात आहे? सूर्य दक्षिणायन संपवून उत्तरायणाकडे प्रस्थान करतो. याची आध्यात्मिक व्याख्या म्हणजे देवतांचे दिवस सुरू झाले, शुभकार्यांचे द्वार उघडले, मनुष्याच्या जीवनात प्रकाशाची वाढ सुरू झाली. उत्तरायण हे देवकार्य, शुभकार्य, लग्न, मुंज, गृहप्रवेश दिशेसाठी सर्वात उत्तम मानले जाते. सूर्य उत्तर दिशेकडे प्रवास सुरू करतो म्हणजे घरात ज्ञान, संपत्ती, आरोग्य आणि प्रगतीची ऊर्जा प्रवेश करते. 2026 मधील संक्रांत वाहन शुभ अथवा अशुभ. संक्रांतीच्या दिवशी वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते, पण एक नियम आहे. वाहन घेताना तिळगुळ वाहनेवर ठेवूनच त्याचं पूजन करावे. 14 जानेवारी 2026 ला वाहन खरेदी केल्यास प्रवास सुरक्षित राहतो, अपघात टळतात, धनप्रवाह वाढतो, प्रवासातील विघ्ने हटतात, व्यवसायातील फिरतीसाठी फायदा होतो. यंदा संक्रांत 2 रंगावर आली आहे. पहिला म्हणजे गडद हिरवा, सूर्य आणि शनीचं संतुलित प्रभाव. दुसरा म्हणजे तपकिरी सोनसळी म्हणजेच ब्राऊन गोल्डन, पृथ्वी तत्व, स्थैर्य, समृद्धी यासाठी. हे दोन्ही रंग अत्यंत शुभ आहे. महिलांसाठी साडी, ड्रेस, चोळी, पुरुषांसाठी कुर्ता किंवा शर्ट या रंगात केले तर अतिच उत्तम होईल. अतिशय शुभ रंग संयोजन हिरवा आणि सोनेरी. दुसरा म्हणजे तपकीर आणि पिवळा. तिसरा म्हणजे हिरवा आणि काळा. मंडळी, या दिवशी काय दान करावे? दानाचे पुण्य लाख पटीने वाढतात. मकर संक्रांत हा दानाचा राजा दिवस आहे. दानासाठी सर्वोत्तम वस्तू म्हणजेच काळे तीळ, पांढरे तीळ, गूळ, शेंगदाणे, तांदूळ, उडदाची डाळ, तिळगुळ, नवीन ब्लँकेट, कपडे, लोखंडी वस्तू, तूप, पात्रदाणे, चादर, गाईला गुळतीळ. दानाचे फळ म्हणजेच कुटुंबातील आरोग्य सुधारते, शत्रू कमी होतात, करणी उपाय हटतो, ग्रहदोष शांती होते, व्यवसायात उन्नती आणि मन शांत होते. मंडळी, संक्रांतीचा पुण्यकाळ आणि पुण्यफल आपण बघूया. 14 जानेवारी 2026 सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत संपूर्ण दिवस पुण्यकाळ आहे. स्नान, दान विशेष करून सूर्योदय ते दुपारी या वेळेतच करावे. या दिवसाचे पुण्यफल म्हणजेच तिळोदक स्नान केल्याने पापक्षय होतं, अन्नदान केल्याने धनवृद्धी होते, तीळदान केल्याने पितृशांती होते, गुळदान केल्याने आरोग्य छान असते,
वस्त्रदान केल्याने सौभाग्य वाढते. गोदान केल्याने सर्वात मोठे पुण्य मिळते. मंडळी, या दिवशी काय करू नये म्हणजेच वर्ज्य कामे. भांडण करू नये, कुणाशी कटू बोल, कुणालाही रडवू नये, केस कापू नये, नखे कापू नये, उधारी देऊ नये, नकारात्मक विचार करू नये, राग, मत्सर, द्वेष करू नये, मांसाहार खाऊ नये, दारू घेऊ नये, पाप करू नये, झाडू फडके सूर्योदयानंतर वापरू नये. मंडळी, आता आपण बघूया सुगरण म्हणजेच सुगड पूजा. मकर संक्रांत 2026 मध्ये सुगड पूजा. सुगरण पूजा म्हणजे घरातील समृद्धीचे स्वागत. सुगरण किंवा सुगड पूजेसाठी आवश्यक साहित्य: नवीन सुगड किंवा मातीचे भांडे, हळद, कुंकू, वेलची, तांदूळ, तिळगुळ, फुले, साखरपोळ्या, हलवा किंवा खीर, तिळाचे लाडू. मंडळी, आता आपण बघूया सुगड पूजा कशी करायची. सुगड स्वच्छ धुवून ठेवावा, त्यावर हळद कुंकू लावावे, त्यात तांदूळ, तिळगुळ, शेंगदाणे ठेवावे, वर नारळ ठेवावा, देवी देवतांची प्रार्थना करावी. त्यानंतर सुगड हळुवारपणे पाण्यासारखा हलवावा. त्यानंतर सगळ्यांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणून वानवटी करावी. यामुळे घरातील कलह जाऊन सौख्य आणि शांतता वाढते. मंडळी, 2026 मध्ये संक्रांत अत्यंत शक्तिशाली का आहे? कारण की उत्तराषाढ नक्षत्र आणि सूर्य मकर राशीत प्रवेश आणि उत्तरायण प्रारंभ म्हणजेच ऊर्जेचा महाप्रकाश. या दिवशी केलेले उपाय थेट कार्य करतात. तिळाचा दिवा जर तुम्ही लावला तर तुमच्यावर कोणी करणी, तंत्र, नजर, पीडा केली असेल तर ती नष्ट होते. काळे तीळ पाण्यात टाकून जर तुम्ही आंघोळ केली तर तुमचं रोग निवारण होते. सूर्याला गुळाच्या पाण्याने अर्घ्य दिलं तर तुमच्या घरात धनसंपत्ती येते. तुळशीला खडीसाखर दिली तर कौटुंबिक एकता वाढते. पूर्व दिशेला जर तुम्ही दिवा लावला तर शुभ लाभ तुमच्या घरात नेहमी असते. मंडळी, आता आपण बघूया संक्रांतीसाठी अत्यंत प्रभावी मंत्र. पहिला मंत्र आहे ओम गृहिणी सूर्याय नमः. हा मंत्र 11, 21 किंवा 108 वेळा जपावा. जर तुम्हाला 11, 21, 108 वेळा जमत नसेल तर तुम्ही एकदाही म्हटला तरी चालेल. दुसरा मंत्र आहे सूर्यस्तुती. आदित्य हृद स्तोत्र जीवन हा बदलून टाकते. तिसरा आहे महालक्ष्मी मंत्र. ओम श्री महालक्ष्मी नमः. चौथा मंत्र आहे तीळ मंत्र. ओम तिलाय स्वाहा. मंडळी, 2026 मध्ये आयुष्य बदलू शकते असे खास उपाय काय? गुप्त आणि सामर्थ्यशाली. पहिला म्हणजे 8 काळे तीळ जमिनीवर टाकून 8 वेळा पायाने मागून पुढे फिरवा. यामुळे शत्रू नष्ट होतात. घराच्या पूर्व बाजूस तिळगुळ ठेवून प्रार्थना करा. घरात सौख्य येते. हळद कुंकू सुगडावर लावून देवीला नमस्कार करा. याने समृद्धी वाढते. पती पत्नीने एकमेकांना तिळगुळ खाऊ घालणे यामध्ये वैवाहिक शांतता असते. संक्रांतीने 2026 चे वार्षिक प्रभाव म्हणजेच यावर्षी संक्रांत सूर्य नक्षत्र योगात आल्याने प्रगती, यश, धनलाभ, आरोग्यात सुधार, घरातील शांतता, नोकरी व्यवसायात नवी संधी, लग्न बाळाचे योग प्रबळ, घर खरेदीचे योग असे सगळे योग जुळून येतात. मंडळी, शेवटचं सांगायचं झालं म्हणजे मकर संक्रांत 2026 हा फक्त कॅलेंडरवरील दिवस नाही. हा दिवस म्हणजे सूर्याचा आशीर्वाद, देवतांची कृपा आणि आपल्या जीवनातील नवीन सुरुवातीचा पहिला प्रकाश. या दिवशी आपण तिळगुळ देतो तो फक्त गोड बोलण्यासाठी नाही, तर जीवनातील कटुता, भांडणे, दुःख, ताण, नकारात्मकता हे सगळे मागे टाकून नवीन वर्षात प्रेम, शांतता, आरोग्य आणि समृद्धीचं स्वागत करण्यासाठी. या संक्रांतीला सूर्य उत्तरायणात जातो म्हणजेच देवांचे दिवस सुरू होतात आणि देवांचे दिवस सुरू झाले की मनुष्याच्या जीवनात अडथळे कमी होतात आणि नशीब उजळायला सुरुवात होते. म्हणूनच 14 जानेवारी 2026 रोजी एक छोटीशी गोष्ट नक्की करा. तुम्ही कोणत्याही त्रासात असाल, कोणतीही चिंता असेल, सूर्याकडे बघून मनात हळूच म्हणा, माझ्या घरात प्रकाश राहू दे, शांतता राहू दे, आनंद राहू दे, माझ्या कुटुंबाला सर्वस्व सूर्याची कृपा लाभू दे.
बस हे 4 वाक्य तुमचं जीवन बदलून टाकतील. या संक्रांतीला सूर्यासोबत तुम्हीही एक पाऊल पुढे टाका. गोड बोला, दान करा, घराबाहेर नकारात्मकता जाऊ द्या आणि आपल्या कुटुंबासाठी उज्ज्वल, आनंदी, सुखी वर्षाची सुरुवात करा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि गोड गोड जगा. जय सूर्यदेवता.